यावरती आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास राज्यामध्ये राजकीय घडामोडी काय घडतात त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी तर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिक पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन हेच कायम राहण्याची शक्यता आहे। महाजन यांनाच कायम पालकमंत्री ठेवावं अशी भाजपची भूमिका आहे। नाशिक पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे महाजन यांच्याऐवजी अन्य नियुक्ती करावी अशी भूमिका घेत आहेत, पण त्याला भाजप मात्र विरोध करत आहे। त्यामुळे आता महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री राहणार अशी सूत्रांची माहिती मिळते। रायगडच्या पालकमंत्री पदावर आदिती तटकरे कायम राहण्यासाठी अजित पवार तिकडे ठाम आहेत। आदिती तटकरेंनी पालकमंत्री व्हावं अशी अजित पवारांची भूमिका आहे। त्यामुळे आता पालकमंत्री पदावरून खरं तर रस्सीखेच बघायला मिळते। पालकमंत्री पदावरून तिकडे एकनाथ शिंदेंची देखील नाराजी कायम राहणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यात पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे असा टोला संजय राऊत लगावतायत, तर दुसरीकडे पालकमंत्री पदासंदर्भात सामंजस्याने निर्णय घेतला जाईल असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर। एकनाथ शिंदे यांची नाराजी त्या संदर्भात आहे। मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली, कारण काय? आणि पालकमंत्री पदासाठी इतका हावरटपणा का? आपण मंत्री आहात, आपण संपूर्ण राज्याचं काम करतो सगळे। जेव्हा एखादा मंत्री असतो तो राज्याचा असतो, जिल्ह्याचा असतो का किंवा तालुक्याचा असतो का? अजिबात नाही। पण पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी। बातम्या येत आहेत तर जे लोक बातम्या देत आहेत त्यांना तुम्ही विचारा। आम्ही याच्या बाबतीत काल भूमिका स्पष्ट केलेली आहे। पालकमंत्री 2 जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये जो विषय समोर आलेला आहे त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दावोस दौऱ्यावरनं आल्यानंतर ते शिंदे साहेबांशी, अजितदादा पवार साहेबांशी चर्चा करतील। हे तिघजण एकत्र बसतील आणि दोन्ही जिल्ह्यातला हा जो पालकमंत्री पदाचा विषय समोर आलेला आहे, फडणवीस साहेब परदेश दौऱ्यावरनं आल्यावर यातनं चर्चेतनं, सामंजस्यातनं, खेळीमेळीतनं यातनं मार्ग निघेल।